Hello friends, welcome to the video lecture series of Vidham Academy. Friends, I am Mangesh sir and we are discussing rotational dynamics, that is chapter number 1 in physics. This is part number 9 where we are going to study theorem of perpendicular axis. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण theorem of parallel axis चा विचार केला आणि इथं आपण परपेंडिक्युलर ॲक्सिसबद्दल बोलणार आहोत. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे नक्की आपण शेप कसा कन्सिडर करणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. इथं आपण लॅमिनार शेप कन्सिडर करणार आहोत. म्हणजे ऑब्जेक्ट इरेग्युलर असला चालेल बट तो लॅमिनासारखा एका प्लेटसारखा सरला पाहिजे. ओके, सो लेट अस कन्सिडर दिस इज लॅमिनार सरफेस. ओके, अँड फॉर दॅट वी आर गोइंग टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया, बट फॉर दॅट वी विल कन्सिडर 3 different axes. Okay, and those 3 axes should be mutually perpendicular to each other. Okay, so जी इथं आपल्याला डायग्राम दिसते ना, तीच फक्त एका ऑब्जेक्टमध्ये क्रिएट होते का बघा. समजा हा जो एक लॅमिनार सरफेस आहे त्याच्यामध्ये मी हा असा ॲक्सिस इथं क्रिएट केला. ओके, तर असं फिगरमध्ये जसं दिसतं असं मानू आपण. सध्या मी हा ॲक्सिस क्रिएट केला आहे. हा डायग्राममध्ये वाय आहे ना, तर हा वाय ॲक्सिस झाला. सो वायच्या अराउंड फिगर रोटेट होते का? येस, द होल ऑब्जेक्ट कॅन बी रोटेटेड around y axis. Okay, similar way I can consider z as well as x axis. So now we can rotate object around any axis, like बघा z च्या अराउंड रोटेट करतोय आपण, तसंच मी x च्या अराउंड पण रोटेट करू शकतो. सो हे तुमच्या व्हीलवरती आहे. ओके, देन आता आपण काय करूया, जी ही फिगर 3D फिगर जी इमॅजिन केली आहे आपण, ती आपण यामध्ये ॲप्लाय करून बघू. सो आता तुम्हाला जसं डायग्राममध्ये दिसतंय, ओ इज ओरिजिन वेअर 3 ॲक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑर कॉन्करंट. सो दिस इज एक्स, वाय अँड झेड. सो देर आर 3 different axes around which we can rotate the object. Now consider point P where small mass dm is kept. ह्या पॉईंट पीला आपण छोटं मास कन्सिडर केलेलं आहे. ओके, मग हा पॉईंट पी झेड ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवरती आहे? तर ह्या ओ पी डिस्टन्सवरती आहे. लक्षात आलं, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेतो आहे, तर ओ पी डिस्टन्सवरती आहे. सिमिलर वे एक्स ॲक्सिसपासून हा पॉईंट पी किती डिस्टन्सवरती आहे बघा बरं. एक्स ॲक्सिसपासून या पीवरून एक परपेंडिक्युलर टाकला आपण एक्सला, जो आहे एम. सो पी एम डिस्टन्स इज वाय. तसंच वाय ॲक्सिसवरती मी काय केलं, पीपासून इथं परपेंडिक्युलर टाकला. सो पी एन इज नथिंग बट एक्स. सो राईट नाव आपल्याला डिस्टन्सेस मिळाले आहेत प्रत्येक ॲक्सिसपासून हा पॉईंट पी किती दूरवरती आहे. सो व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया? मुवमेंट ऑफ इनर्शिया इज I equals to integration of r square dm, where r is perpendicular distance between axis of rotation and the point where mass is concentrated. Okay, so can we write equation for iz axis, that is this axis? So iz साठी काय होईल, या z ॲक्सिसपासून हा पॉईंट पी किती डिस्टन्सवरती आहे बघा बरं. ओ पी या डिस्टन्सवरती आहे. सो तुम्हाला आर मिळाला. सो इन्स्टेड ऑफ आर वी कॅन राईट ओ पी स्क्वेअर. सो आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम. सिमिलर वे व्हॉट अबाउट आय वाय? आय वायसाठी बघा, पीपासून जो परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, एक्स आहे. एक्स का घेतलं कळतं का बघा, एक्स ॲक्सिसला हे डिस्टन्स पॅरलल आहे ना आणि इक्वल असेल ना. सो हे झालं एक्स डिस्टन्स. हे जसं एक्स आहे तसं हे पण एक्स होईल. लक्षात येते का, एकमेकाला हे पॅरलल आणि इक्वल आहेत. एक स्क्वेअर फॉर्म होतो इथं. म्हणजेच आय वायचं इक्वेशन मी लिहितो इंटिग्रेशन पी एन स्क्वेअर डी एम. पी एन ही कुणाची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आहे. सिमिलर वे व्हॉट अबाउट आय एक्स? आय एक्स बघा बरं, आय एक्ससाठी आपण काय करतो, पी पॉईंट हा वाय डिस्टन्सवरती आहे. लक्षात येत आहे का, हा जर वाय डिस्टन्सवरती आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला, इंटिग्रेशन एम पी स्क्वेअर डी एम. इफ एम पी इज वाय देन ओ एन शुड बी वाय. लक्षात येत आहे का, आणि हे काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत ना, म्हणजे हे 90 डिग्रीचे अँगल झाले का बरं. ओके, सो आता ह्या तिन्हीसाठी मी नवीन इक्वेशन लिहितो आहे. सो आय झेड इक्वल्स टू ओ पी स्क्वेअर डी एम. आय वाय इक्वल्स टू इंटिग्रेशन पी एनची व्हॅल्यू किती आहे, पी एनची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे ना. सो एक्स स्क्वेअर डी एम. आय एक्सची व्हॅल्यू किती आहे, आय एक्स इज इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम. ओके, सो आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या. आता सध्या मी ट्रायंगल कन्सिडर करतो आहे ओ एन पी. सो ओ एन पी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे.
सो व्हॉट इज ओ पी स्क्वेअर इन दिस पर्टिक्युलर ट्रायंगल? ओ पी स्क्वेअर हायपोटेनिस झाला ना, 90 डिग्रीच्या समोरचा अँगल आहे. सो हायपोटेनिस ओ पी स्क्वेअर इज वॉट? दॅट इज ओ एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर. दॅट मीन्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू झाली ओ पीची. लक्षात येते का बघा? मग आय झेडमध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो ना मी. आय झेडची व्हॅल्यू ओ पी येत आहे ना. सो व्हॉट इज आय झेड इक्वल्स टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एम. ओके, आता मी इंटिग्रेशन सेपरेट आउट करून घेतो. इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम. बट इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम ही कुणाची व्हॅल्यू होती बघा बरं? आय एक्सची व्हॅल्यू होती ना. सो आय एक्स. आणि इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम कुणाची व्हॅल्यू आहे? आय वाय. सो हे झालं आपलं फायनल इक्वेशन. सो मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस जो आहे तर त्याची व्हॅल्यू ही दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या मुमेंट ऑफ इनर्शियाच्या ॲडिशन एवढी आहे. सो दिस इज द मेन इक्वेशन. सो वी कॅन से दॅट द मुमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज आय झेड of a laminar object about an axis, तो z axis बद्दल बोलतोय, axis z perpendicular to its plane is the sum of Iz चा moment of inertia is sum of what? Sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes, that is Ix and Iy. Okay, and this condition is satisfied when all three axes are concurrent or mutually perpendicular.